नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये मँगो केक बनवलेला आहे। हा मँगो केक अगदी कमी साहित्यात बनतो आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा मँगो केक तयार झालेला आहे। एकदम छान असा आतपर्यंत बेक देखील झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय टेक्स्चर आलेलं आहे मँगो केकला। चवीला देखील एकदम अप्रतिम झालेला आहे। तर हा मँगो केक मी कसा बनवला तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी अख्खी साखर घेतलेली आहे, एक वाटी ताजा आंब्याचा गर घेतलेला आहे। आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतला। तर आता इथे मी वाट्यांचं प्रमाण दाखवत आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंट कप असतील तर त्या कपचा वापर करून तुम्ही हा केक बनवू शकता। तर मोठ्या आकाराच्या कपने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मी एकत्र करून घेतलं आणि एक वाटी इथे दूध घेतलेलं आहे। तर दूध हे थोड्या प्रमाणामध्ये वापरायचं आहे, संपूर्ण एक वाटी दूध नाही लागणार आपल्याला, जसं लागेल तसं दूध वापरायचं आहे। तर आता हे दूध टाकल्यानंतर देखील मिश्रण एकत्र करून घेतलं आणि 30 मिनिटांसाठी आता मी हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवलेलं आहे। तर 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हे असं दाटसर झालेलं आहे, रवा जो आहे तो फुललेला आहे। तर आता यात मी पुन्हा थोडंसं दूध ॲड करून घेणार आहे आणि एकत्र करून घेणार आहे। तर इथे मी बारीक रवा वापरला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता। एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतला की तो रवा देखील तुम्ही वापरू शकता। आता इथे माझ्याकडे टूटी फ्रूटी होत्या, त्या मी या केकमध्ये ॲड केलेल्या आहे। तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये टाकू शकता। आता हा केक मी कुकरमध्ये बेक करणार आहे आणि या डब्यामध्ये हे मी बॅटर टाकणार आहे, या डब्यात केक बनवणार आहे। तर याला मी आधी तेल लावून घेतलं, सगळीकडे तेल लावून घेतलं आणि आता या बॅटरवरती 4 चमचे मी मेल्ट केलेलं बटर टाकून घेतलेलं आहे। तर बटरऐवजी तुम्ही 4 चमचे तेल पण टाकू शकता किंवा तूप देखील वापरू शकता। आता हे बटर एकत्र करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर यात 1 चमचाभर मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे आणि बेकिंग पावडर आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी यावर 5 ते 6 ड्रॉप फक्त लिंबू पिळून घेतला आणि पुन्हा एकदा हे बॅटर एकाच दिशेने असं मी फेटून घेतलेलं आहे। तर बेकिंग पावडर आणि सोडा वापरल्यानंतर हे बॅटर एकदम पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व बॅटर आता मी इथे डब्यात काढून घेतलं आहे। तर सर्व बॅटर डब्यात काढून झाल्यानंतर डब्बा हा 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। आता हे बॅटर बनवत असताना मी कुकर गरम करायला ठेवलेला, तर कुकर देखील गरम होत आहे एकीकडे। आता ह्या बॅटरवर मी काही पिस्त्याचे काप घालून घेतले आणि पिस्त्याचे काप घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा डब्बा टॅप करून घेतला। तर कुकर देखील गरम झालेला आहे। तळाशी मी मीठ टाकून घेतलं आणि त्यावर एक रिंग ठेवली आहे, त्यावर हा डब्बा ठेवला आहे। आता 35 ते 40 मिनटं हा केक मी स्लो टू मीडियम फ्लेमवरती बेक करून घेणार आहे। तर हा केक बनवण्यासाठी मला इथे 40 मिनटं लागले। मी मीडियम टू स्लो फ्लेमवर हा केक बेक करून घेतला आणि आता तुम्ही बघू शकता चाकू मी इथे टाकून बघते, सगळीकडे चाकू एकदम क्लीन निघतोय, म्हणजे केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। संपूर्ण केक आधी थंड करून घेतला आणि त्यानंतर मी या ताटामध्ये हा केक काढून घेतला आहे। एकदम सहज हा केक निघाला डब्यातून। तर तुम्हाला कापून देखील दाखवते, तर एकदम व्यवस्थित कट पण होतो आहे आणि आतपर्यंत केक हा आपला व्यवस्थित बेक झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान स्पॉन्जी रवा मँगो केक आपला इथे तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।